एक दिवस एक कथाकार जुन्या आठवणींच्या धुंदीत रस्त्याने जात होता. दुपारची वेळ असूनही वातावरणात एक अनामिक उदासपणा होता. तितक्यात दूर एका निर्जन टेकडीवर असलेल्या जुन्या पडक्या वाड्यावर त्याची नजर गेली. तो वाडा इतका जुना आणि एकाकी होता की जणू काही शतकांचे दुःख छातीशी बाळगून उभा आहे. नकळत कथाकाराची पावले त्या वाड्याच्या दिशेने वळली. वाड्याच्या आजूबाजूला झाडांची सुकलेली पाने विखुरलेली होती. तिथे माणसाचे नावोनिशाण नव्हते. केवळ मनाला चिरून जाणारी एक भयान शांतता पसरली होती, जी काळजात धडकी भरवत होती. थोडा वेळ त्या वाड्याचे निरीक्षण केल्यानंतर तिथे कोणीही नाही हे समजून कथाकार निघायला वळला. एवढ्यात वाड्याच्या मागच्या बाजूला असलेल्या एका जुन्या खिडकीवर त्याची नजर खेळली. त्या खिडकीच्या दगडी चबुतऱ्यावर एक बाई बसलेली होती. तिची अवस्था पाहून कथाकाराच्या काळजाचा ठोका चुकला. त्याने जीव मुठीत धरला आणि अगदी दबल्या पावलांनी तो त्या खिडकीजवळ गेला. ती बाई शून्य नजरेने समोरील भिंतीकडे पाहत होती. अंगावर एक जुनी मळकट साडी, केस इतके विस्कटलेले की गेल्या कित्येक महिन्यात तिने केसांना कंगवाही लावला नसावा. तिचे डोळे खोल गेले होते आणि चेहरा निस्तेज झाला होता. पण सर्वात भयंकर गोष्ट म्हणजे तिचे नाजूक हात आणि पाय साखळदंडाने घट्ट बांधलेले होते. त्या साखळदंडामुळे तिच्या त्वचेवर काळे निळे वळ उठले होते. ती जणू दुःखाची एक जिवंत अबोल मूर्ती होऊन तिथे बसली होती. कथाकाराने आपला आवाज थरथरू न देता अत्यंत हळुवारपणे आवाज दिला, "ताई, तुम्ही इथे एकट्याच राहता का?" तिने ऐकले, पण तिची नजर हलली नाही. कथाकाराने पुन्हा थोडे पुढे होऊन विचारले, "ताई, ऐकू येतंय का? तुम्ही इथे एकट्याच का राहता? आणि देवा शपथ, हे साखळदंड कोणी घातले तुम्हाला? मी काही मदत करू का तुमची?" त्या बाईने यावेळेस सावकाश आपली मान फिरवली. तिचे डोळे अश्रूंनी डबडबलेले होते. कथाकाराकडे न बघताच ती एका कातर पण धास्तावलेल्या आवाजात म्हणाली, "मी स्वतः घातलेत हे साखळदंड. तुम्ही का आलात इथे? चालते व्हा इथून, निघून जा. पुन्हा कधी येऊ नका. माझ्या नवऱ्याने जर मला तुमच्याशी बोलताना पाहिलं ना, तर ते मला खूप मारतील. मला कायमचं सोडून जातील ते." कथाकाराने आजूबाजूला पाहिले. तिथे कोरड्या झाडांशिवाय कोणीच नव्हते. तो म्हणाला, "पण ताई, इथे तर दूर दूरपर्यंत कोणीच नाही आहे. कोण मारेल तुम्हाला?" त्यावर ती बाई हुंदका दाबत म्हणाली, "नाही, ते सध्या इथे राहत नाहीत. पण त्यांना मी कोणाशीही बोललेलं अजिबात आवडत नाही. मी कोणाकडे पाहिलं तरी त्यांचा जीव संशयाने जळायचा. ते म्हणायचे, 'तू फक्त माझी आहेस. जगाने तुला बघायलाही नको.'" कथाकार सुन्न झाला. "अहो ताई, हे काय बोलताय तुम्ही? तुमचं नाव काय आहे? आणि जो माणूस इथे राहतच नाही त्याची एवढी भीती?" तिने आपले अश्रू पुसत अत्यंत केविलवाण्या स्वरात सांगितले, "माझं नाव कावेरी. गेले 2 वर्षे मी त्यांची इथेच वाट बघते. ते जाताना खूप रागवले होते. म्हणाले होते की जोपर्यंत तू या जगाचा नाद सोडत नाहीस तोपर्यंत मी परत येणार नाही. म्हणून मी स्वतःला या साखळदंडात बांधून घेतलंय. आता मी कोणाशीच बोलत नाही, कुठेच जात नाही. माझी म्हातारी आई मी जिवंत राहावी म्हणून याच खिडकीतून मला जेवण भरवते. पण तिच्यासाठीही मी दरवाजा उघडत नाही. बघा ना, 2 वर्षे झाली. ते येतील ना हो कधीतरी? माझे हे हाल पाहून त्यांना माझी दया येईल ना? ते परत येतील ना?" कावेरीच्या डोळ्यातील ती वेडी आशा आणि नवऱ्याला भेटण्याची आतुरता पाहून कथाकाराचे हृदय पिळवटून निघाले. त्याला समजले की कावेरी वेडी नाहीये. ती एका संशयी आणि विकृत मानसिकतेच्या नवऱ्याच्या प्रेमाखातर स्वतःचे अस्तित्व संपवून बसली आहे. ज्याला ते प्रेम समजत होती ते प्रेम नव्हते, तर एक मानसिक गुलामगिरी होती. कथाकाराने ठरवले की आज कावेरीला या अंधारातून बाहेर काढावेच लागेल. तो अत्यंत गंभीर आणि आर्त आवाजात म्हणाला, "कावेरी ताई, जरा डोळे उघडून बघा. ज्याला तुम्ही प्रेम समजून 2 वर्ष या नरकात स्वतःला कोंडून घेतलंय ते प्रेम नाही, तो एक फास आहे. 2 वर्ष झाले कावेरी ताई. ज्या माणसाने तुमच्यावर जीवापाड प्रेम करायला हवे होते त्याने तुम्हाला इथे मरायला सोडून दिले. एका संशयापोटी त्यांनी तुमच्या सुंदर आयुष्याची राख रांगोळी केली.
आणि तुम्ही अजूनही त्यांची वाट बघताय? नाही, ते माझ्यावर खूप प्रेम करतात. ते येतील. कावेरी डोके गदागदा हलवत रडू लागली. कथाकाराने लगेच आपला मोबाईल काढला, फ्रंट कॅमेरा चालू केला आणि तो खिडकीच्या गजांमधून तिच्या चेहऱ्यासमोर धरला. कावेरीताई, एकदा, फक्त एकदा स्वतःला या आरशात बघा. काय अवस्था झाली आहे तुमची? विस्कटलेले केस, डोळ्याखाली आलेली काळी वर्तुळे आणि हे जखमांनी सडक चाललेले हातपाय. ज्या माणसाला तुमच्या जिवंत असण्याची किंमत नाही, त्याच्यासाठी तुम्ही स्वतःला या साखळदंडात जकडून ठेवलंय. देव न करो, पण आज तुम्ही इथेच मरून गेलात तरी त्या संशयी माणसाला फरक पडणार नाही. मोबाईलच्या स्क्रीनमध्ये कावेरीने कित्येक महिन्यानंतर स्वतःचा चेहरा पाहिला. तिने स्वतःच्या जखमांकडे पाहिले. कथाकाराचे शब्द तिच्या काळजावर थेट घाव घालत होते. तिच्या डोक्यातील संशयाचे आणि खोट्या प्रेमाचे जाळे एका क्षणात फाटून गेले. तिला जाणवले की ती एका अशा माणसासाठी स्वतःला संपवत होती, ज्याने कधी तिच्यावर मनापासून प्रेम केलंच नव्हतं. तिला स्वतःची प्रचंड कीव आली. ती गुडघ्यात डोके घालून ढसाढसा रडू लागली. तिचा तो आक्रोश त्या शांत वाड्यात घुमून राहिला. काही वेळाने तिने डोळे पुसले आणि खिडकीच्या गजाला घट्ट धरून म्हणाली, मला मला जगायचं आहे. मला या साखळदंडातून मुक्त करा. मला वाचवा. कावेरीच्या तोंडून हे शब्द ऐकताच कथाकाराच्या अंगात हत्तीचे बळ आले. तो म्हणाला, ताई, साखळदंडाची चावी तुमच्याकडेच आहे. उघडा कुलूप आणि मुक्त करा स्वतःला. कावेरीने एकामागून एक दोन्ही कुलपे उघडली. साखळदंडाचा तो जड भार कावेरीच्या शरीरावरून आणि मनावरून गळून पडला. 2 वर्षानंतर कावेरीने त्या काळोख्या खोलीतून बाहेर पडून वाड्याचा मुख्य दरवाजा उघडला. ती पायऱ्यावर येऊन उभी राहिली. पश्चिमेला मावळतीचा सूर्य संपूर्ण आभाळात लाल सोनेरी रंग उधळत होता. त्या सूर्याची कोवळी किरणे जेव्हा कावेरीच्या चेहऱ्यावर पडली, तेव्हा तिच्या डोळ्यातून शेवटचे 2 अश्रू गळून पडले. पण आता त्या अश्रूत दुःख नव्हते, तर मुक्त झाल्याचा आनंद होता. कथाकाराने तिला आदरपूर्वक धीर दिला आणि एका सेवाभावी आश्रमात नेले. तिथे तिच्यावर उपचार झाले. काही महिन्यातच कावेरी पूर्णपणे बरी झाली आणि स्वाभिमानाने स्वतःचे आयुष्य जगू लागली. कथाकाराने एका स्त्रीला संशयाच्या साखळदंडातून आणि मानसिक गुलामगिरीतून कायमचे मुक्त केले होते. त्याच्या लेखणीला आज एक अशी सत्यकथा मिळाली होती, जिने एका हरवलेल्या जीवाला पुन्हा जगण्याची नवी उमेद दिली होती. कावेरी शिकलेली होती. तिच्या अंगात हुनर होता. ती लग्नाआधी सुंदर ड्रेस डिझाईन करायची. आश्रमशाळेत काही दिवस काम केल्यानंतर आश्रमशाळेकडून स्वस्त दरात वेगवेगळ्या ठिकाणी तिच्या कपड्यांचे प्रदर्शन लावण्यात आले. लवकरच तिच्या डिझाईनची मागणी येऊ लागली. अवघ्या काही वर्षातच ती मोठी उद्योजिका झाली. पण येणारा पैसा निराधार महिलांना, अनाथ मुलांना आणि वृद्धाश्रमात देऊ लागली. एक दिवस अचानक कपड्याचा कच्चा माल आला. कावेरी ऑफिसमध्ये काहीतरी लिहित होती. मॅडम, माल आलेला आहे, एकदा चेक करून घ्या. हो, तुम्ही व्हा पुढे, मी आलेच, असं बोलत मान वर केली. बघते तर काय, तिचा नवरा अभिजित अत्यंत साध्या वेशात समोर उभा होता. पण कावेरीने ओळख न दाखवता माल चेक करू लागली. पण अभिजित सारखा तिच्याकडे अपराधी नजरेने पाहत होता. ती पटकन म्हणाली, ठीक आहे, ऑफिसमध्ये येऊन चेक घेऊन जा. या आता तुम्ही. पण कावेरी? कोण कावेरी? कावेरी बंधिनी होती. ही स्वतंत्र आहे. मला माफ कर कावेरी. अभिजित आता तिच्या पुढे गयावया करू लागला. तिला त्याचा राग येण्याऐवजी त्याची दया यायला लागली. पण नवरा म्हणून स्वीकारणे तिला पटले नाही. तिने त्याला 2 चेक दिले, एक कंपनीच्या नावे आणि एक त्याला मदत म्हणून. काय मग, आवडली ना ही हृदयस्पर्शी कथा? आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.